आणि काल ना रात्री अचानक खूप एकदम वादळ आल्यासारखं खूप वारा आलेला होता. परत 3 वाजता रात्री पाऊसही सुरू झाला चांगलाच. तर सगळं जिकडे तिकडे खूप कचरा झालेला आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर अपेक्षाचा ना टिफिन बनवायला घेतलेला होता आणि मी इकडे ही आलूची भाजी देखील केलेली होती. मात्र ना तिला अचानक थोडंसं पोटातही दुखत होतं. परत उलटी झाली, तिला मळमळल्यासारखं होत होतं. म्हणून ती काही आता शाळेत गेलेली नाही, घरीच आहे. झोपली ती. उठली होती ती की जायचं आहे म्हणून म्हणून मग मी टिफिनही बनवायला घेतलेला होता. मात्र मग ती म्हणाली की मम्मी मला त्रास होतो आहे, म्हणजे बरं नव्हतं वाटत तिला, थोडं मळमळ होत होतं. म्हणून मग नाही पाठवलं. आता लेटलेली आहे ती. आणि काल ना रात्री अचानक खूप एकदम वादळ आल्यासारखं खूप वारा आलेला होता. परत 3 वाजता रात्री पाऊसही सुरू झाला चांगलाच. तर सगळं जिकडे तिकडे खूप कचरा झालेला आहे. आणि सगळा ना तो आंब्याचा जो बार आहे ना, तोही सगळा म्हणजे गळून पडलेला आहे. त्याच्यामुळे आता मध्यंतरी तर महाशिवरात्री वगैरे असते, त्यावेळेसही खूप वारा वगैरे असतोच, तेव्हा तर पडलेलाच होता. मात्र आता हे असं अवकाळी पाऊस, असा अवकाळी हवा अजून मग सगळं हे नुकसानच होत असतं. तर त्याच्यामुळे सगळं जिकडे तिकडे खूप कचरा झालेला आहे. तसंही 2 दिवसापासून आभाळ होतं. सकाळच्या वेळी दिवसभर म्हणजे थोडंसं आभाळ असायचं. मात्र रात्री काल अचानकच ना चांगलाच म्हणजे पाऊस आला. वाराधुमाई खूप सुटलेली होती. त्याच्यामुळे सगळा इथे ना कचरा झालेला आहे. इकडे मागे बघा, सगळं हवेने इकडे तिकडे येऊन पडलेलं आहे सगळा कचरा. आजही आभाळच आहे. सगळं आता सगळं हेच साफ स्वच्छता अभियान सुरू करायचं आहे मला. तर काल रात्री 3 वाजता ना अचानक खूप जोराचं असं म्हणजे वादळ, वारा वगैरे सुटलेला होता आणि थोडा पाऊसही सुरू झालेला होता आणि त्याचवेळी लाईनसुद्धा गेली. तर जसं की मागच्या भागाने तुम्हाला माहीतच आहे, टिनाचं शेड आहे, त्याच्यामुळे पाऊस वगैरे आला की माहीतच पडतो, कारण त्यावर आवाज येतो पाणी वगैरे पडलं की टिनावर. तर अचानक रात्री आवाज आला आणि मागच्या भागाने जसं की काही गोष्टी ठेवलेल्या असतात, जसं पाणी गाळायची चाळणी असते, परत गुंड असतो, जर त्याच्यात पाणी वगैरे नसलं, रिकामा गुंडा वगैरे असला, तसंच डस्टबिन वगैरेही असतो, किंवा मग रात्रीची जेवणं झाल्यानंतर भांडे वगैरे होतातच. तर मग जे काही खरकटं अन्न वगैरे असतात ते सगळं मी रात्रीच फेकून देत असते. तर त्या बकेट वगैरे असतात तर ते मी रात्री धुवून ठेवत असते मग. तर त्या सगळ्या भिंतीवर ठेवलेल्या असतात. तर रात्री अचानक जेव्हा आवाज आला ना, तर ते सगळं म्हणजे हवेने पडत होतं. सगळे भांडे, झाडू असतो बाहेर ठेवलेला आणि ती डस्टबिनची जी कचऱ्याची बकेट वगैरे आहे. पण त्या वादळामध्ये अजिबात बाहेर जायची हिंमत झाली नाही माझी, कारण खूप वारा सुरू होता. परत त्याच्यामध्ये विजाही खूप चमकत होत्या आणि त्याच्यामध्ये लाईन देखील गेलेली होती. म्हटलं जाऊ दे, ते तिथेच पडेल, सकाळी मग मी सगळं उचलून घेईन. म्हणून हा सगळा पसारा तुम्हाला इथे दिसून राहिलेला आहे. तो ब्रश वगैरे सगळा पडलेला होता आणि त्या बकेट वगैरे पण. तर ते सगळं मग आता ना उचलून घेतलं मी. समोरचं सगळं आवरून झालं माझं. सगळ्या पायऱ्या वगैरेही झाडून घेतल्या मी. आणि संडेला जरा बाहेर गेली होती, त्यामुळे पायऱ्या झाडायला मिळालेल्या नव्हत्या. म्हणून आज मग आता अजून खूप जास्त त्या खराब झालेल्या होत्या, म्हणून सगळ्या पायऱ्या वगैरे पण झाडून घेतल्या. समोरचा पोर्च, खिडक्यांमधला सगळा कचरा वगैरे तोही झाला. तसंच आता वॉशिंग मशीनवरही ना जरा कपडा वगैरे फिरवून घेतला, कारण त्याच्यावरही सगळी धूळ झालेली होती, खूप धूळ उडून आलेली होती. तर अशा या अवकाळी पावसाने, वादळाने वगैरे ना भरपूर नुकसान होत असतं. पिकांचंही खूप नुकसान होतं या सगळ्या याच्यामध्ये.
तर सगळं उचलवाचल करून घेतलं आणि त्यानंतर सगळ्यांना झाडू वगैरे मारायला घेतला. आणि अपेक्षा अजून झोपलेली आहे, तिला जरा बरं वाटत नाही आहे, त्यामुळे तिला गोळी वगैरे दिली आणि आराम करत आहे ती आता. कधी कधी वेदर वगैरे चेंज झालं की असा त्रास होतो मुलांना असो किंवा आपल्याला असो. तर तसंही आता 2-3 दिवसापासून सारखं असं आभाळच होतं. तर होऊ शकते त्याच्याने झालं आहे की काय तर माहिती नाही, पण आता गोळी वगैरे दिली, आराम करते ती. तर चला आता मागचं वगैरे सगळं आवरून झालं, समोरचंही सगळं पोर्चमधलं वगैरे झालेलं आहे. आता घरात आलेली होती, घरातली सगळी झाडझटक करायला घेतली आणि घरात देखील ना इतकी धूळ झालेली होती की काही कळतच नाही. म्हणजे रात्री पण सगळं बंद असतं घरामध्ये, तरी असं वादळ वगैरे आलं की खूप घरामध्येही कचरा येत असतो. तो कुठून येतो काय माहिती, पण खूप धूळ झालेली होती खरंच. तसंही रोज पुसतच असते, झाडू वगैरे मारण्याआधी एक कपडा फिरवावाच लागत असतो. तर घरातली ही सगळी झाडझटक वगैरे करून घेतली. सगळ्या गोष्टी काही मी शूट केल्या नाही, कारण व्लॉगही मग खूप मोठा होऊन जातो. त्यानंतर मग सगळं झाडून वगैरे घेतलं घर आणि सगळं घराला ना पोछा वगैरे मारून घेतला. त्यानंतर पायऱ्या वगैरेही सगळ्यांना पुसून घेतल्या. तर आता इकडे अपेक्षाची आंघोळ वगैरे झालेली होती, थोडं बरं वाटत होतं तिला. तर फळ वगैरे दिलं होतं मी तिला चिरून वगैरे. थोडं खाल्लं होतं तिने, कारण दुसरं काही खायची तिला इच्छा होत नव्हती. आणि मग केस वगैरे करून दिले तिला. मुलांच्या तब्येतीला काही झालं की अगदी घर शांतच होऊन जातं आणि ते असे शांत झाले की आपल्याला अजिबात चांगलं वाटत नाही घरात. कारण मुलं इकडे तिकडे हसत बागडत राहिले घरामध्ये की तेव्हाच चांगलं वाटतं घरालाही. घर पण येत असतं त्यांच्यामुळेच. त्यांचा घरात असणारा आवाज, त्यांनी केलेला पसारा, या सगळ्या गोष्टीमुळेच आपल्या घराला घरपण असतं. तर चला आता सक्षमही आलेला होता आणि मग मेथीचे पराठे थोडे करायला घेतलेले होते मी. तर आपल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या टाकलेल्या होत्या. थोडं चण्याच्या डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, मेथी, कोथिंबीर, कढीपत्ता, तिखट, मीठ, हळद, धने पावडर, परत थोडीशी तीळ आणि ओवा टाकलेला होता मी. आणि मग पराठे लाटायला घेतले. आणि सकाळी मी थोडे ना चवळी भिजत घातलेली होती, तर तीच आता इथे करायला घेतलेली होती मी. तर यांचाही नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर सक्षमनेही नाश्ता वगैरे केला. त्यानंतर तो आस्ताला सोडायला ना तिच्या सेंटरवर चाललेला होता, कारण आज 10वीचा पहिला पेपर होता इंग्लिशचा. तर तो तिला सोडायला चाललेला होता, कारण कॉलेजला जायला थोडा उशीर होता त्याला. त्यानंतर मग आज त्याने म्हटलं होतं की मम्मी मला टिफिनही दे म्हणून, कारण त्याचा नाश्ता तर झालेला होता. मात्र तो म्हणाला की दे, माझे मित्र वगैरेही असतात तर त्यांनाही होईल थोडं. तसा तो रोज टिफिन घेऊन जात नाही, जेवणच करून जातो. मात्र आज त्याला टिफिन न्यायचा होता, तर मग त्याला टिफिन बांधून दिला. आणि चवळी वगैरे मुलांना अशी खायला आवडत असते. तर चला किचनमधलं तर सगळं आता आवरून झालं माझं. त्यानंतर मग जे बाहेर पायदान वगैरे होते ना, ते सगळे धुळीने थोडेसे खराब झाले होते. पाऊस वगैरे आला त्याच्यामुळे अजून जरा जास्तच झालेले होते. तर मग ते सगळे पायदान धुवायला घेतले मी. तर सगळे पायदान वगैरे धुवून झाले. त्यानंतर मग सगळं पाणी वगैरे टाकून ना तिथे खराटा वगैरे मारून दिला. आणि थोडेफार एक्स्ट्रा कपडे वगैरे आज मशीनला लावलेले होते, तर तेही सगळे वाळत घातलेले होते. तर आज अवकाळी वादळामुळे जे काही सगळं धूळ जिकडे तिकडे सगळी झाली होती, तर आज ते सगळं स्वच्छ करता झालं. आणि तशीही रोजची कामं भरपूर असतात, सकाळच्या वेळी तर जास्तच असतात. आणि आज आपण कितीही विचार केला की भरपूर कामं मी करते आणि उद्या आराम करेन, पण ते शक्यच नसतं. दुसऱ्या दिवशीसाठी आपल्यासाठी कामं अजून तयारच असतात. आणि सगळी कामं छान अशी नीटनेटकी झाली की छान वाटतं. नाहीतर मग सगळं मन त्या कामामध्येच असतं की नाही हे काम आहे ते काम आहे. म्हणून रोजचं काही ना काही 1-2 काम आपण करून घेतले शिल्लकचे की थोडासा आपलाही कामाचा लोड कमी होतो. तर चला अशी होती आजची सकाळची सगळी धावपळीची कामं. तर इथेच आता व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.